Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. आणखीन मार्केट 8 महिने 6 ते 8 महिने याच ठिकाणी राहील किंवा राहायला पाहिजे असं मला वाटतं, ज्याचे खूप सारे फायदे लॉंग टर्म इन्व्हेस्टरला होऊ शकतात. मित्रांनो, जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात आणि इथून पुढे 6 ते 8 महिने मार्केट याच ठिकाणी राहावं किंवा राहिलं पाहिजे, ही माझी काही इच्छा आहे, ती का आहे याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमचा काय बेनिफिट होऊ शकतो याच्यामधून तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कशा कशा प्रकारची मानसिकता घेऊन लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि आपली मानसिकता कशी असली तर आपण पैसे बनवू शकतो, हा व्हिडिओ खूप साऱ्या गोष्टी याच्यावरती क्लिअर करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन विषयांवरती मी हमेशाच व्हिडिओ घेऊन येत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मार्केट ज्या लेवलमध्ये आत्ता आहे त्याच लेवलवरती आणखीन काही महिने राहावं असं मला वाटतं, जेणेकरून जो काही कचरा मार्केटमध्ये बाकी आहे तो निघून जाईल आणि मार्केट फ्रेश नवीन उच्चांक गाठायला तयार होईल. याच्यामुळं इथेच मार्केट राहावं. बघा, सगळ्यात महत्त्वाची तर इन्व्हेस्टरची जी काही सायकोलॉजी असते किंवा इन्व्हेस्टरची जी मानसिकता असते ती काय असते की पहिलं करून बघूयात काय नक्की आहे. समजा मार्केट हे अशा पद्धतीने चाललेलं आहे, ठीक आहे, तर ते इथे एंट्री करतात, चांगले रिटर्न बनतात. चांगले रिटर्न बनल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर ते असे फार भक्त होतात त्या ॲसेट क्लासचे की इथं येऊन ते मोठी रक्कम म्हणजे 100% रक्कम इथं गुंतवतात. इथं 5% सुरुवात करतात और 10% इन्व्हेस्टमेंट करतात. तर इथं मात्र जेवढं जमेल तेवढे पैसे टाकून देतात. आता यावेळेला जेव्हा मार्केट वरती गेलेलं असतं तेव्हा ते ओव्हर व्हॅल्यू टेरिटरीमध्ये असतं. आता ओव्हर व्हॅल्यू टेरिटरीमध्ये आहेत, हे एक्साइटमेंट आहे या लोकांना. आणि मग काय होतं, अचानक प्राइस करेक्शन येते. प्राइस करेक्शन, मार्केट धारधार पडतं, काहीतरी न्यूज येते, काहीतरी होतं. आता इथं जे बसलेले असतात, इथं इन्व्हेस्टमेंट केलेली असतात, इथे हेवी इन्व्हेस्टमेंट केली असते, त्याला नुकसान दिसतं. नुकसान दिसल्यानंतर पहिल्या मानसिकतेचा माणूस असतो जे राहिलंय तेवढं काढून घ्या, कारण इथं फार मोठा निगेटिव्ह न्यूज फ्लो असतो. तिसरं महायुद्ध होणार आहे, गॅस मिळणार नाही आहे, पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, रिसेंटच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तर अशीच सगळी ती खतरनाक न्यूज चाललेले असतात. मार्केट बुडणार, हे होणार, ते होणार, आणि हा म्हणतो राहिलंय तेवढं काढून घ्या आणि हा इथं एक्झिट करतो. इथं असं समजा की हे 100 लोक इन्व्हेस्टेड आहेत, ठीक आहे, त्यातले एक 25-30 लोक इथं लगेच निघून जातात. 100 पैकी 30 लोक आउट. आता 70 लोक राहिलेत बरं का मार्केटमध्ये. आता ही पहिली मानसिकता, राहिलंय तेवढं काढून घ्या, हे बुडणार आहे, लॉस बुक करून बाहेर. मग काय होतं, दुसऱ्या प्रकारची मानसिकता अशी असते की जेवढं मी दिलंय ना तेवढं मला परत मिळालं पाहिजे. जेवढं मी इन्व्हेस्ट केलंय तेवढं मला परत मिळालंच पाहिजे, अशा पद्धतीची एक मानसिकता असते. आणि मग काय होतं, मार्केट परत एकदा या लेवलकडे पोचतं. आता इथं पोचलं की हे जी काही मानसिकता होती की जेवढं माझं इन्व्हेस्ट झालंय तेवढं मला काय झालं पाहिजे, रिपे झालं पाहिजे, अशी लोक साधारणपणे 50% इथं निघून जातात. बा जीवाला माझं परत मला मिळतंय, घेऊन टाका. आणि इथं सेलिंग प्रेशर येतो आणि परत एकदा मार्केट इकडे घुसतो. याला म्हणतात प्राइस करेक्शन. इथून जेव्हा खाली आलं ना, हे प्राइस करेक्शन. आता इकडे काय होतं की हे वर खाली करतं, याला म्हणतात टाइम करेक्शन. आणि टाइम करेक्शनमध्ये काय होतं की इथं बसलेला आहे माणूस गाडीत, इथं कुठंतरी किंवा इथं कुठंतरी, आणि हे सगळं टाइम ड्युरेशन हे समजा 1 वर्षाचा कालखंड आहे. हा जो वरचा गेलाय हा 1 इयर आहे. हा समजा इथून पुढचा जो हा इथून इथपर्यंतचा आहे हा 2 इयरचा कालखंड आहे. आणि इथून पुढचा जो आहे तो 3 वर्षाचा कालखंड असं समजा, ठीक आहे. मग आता किती लोक निघालेत, 80% लोक निघालेत, ठीक आहे. आता होतं काय की हे जे 20-25% लोक इकडे शिल्लक आहेत पुढे टाइम करेक्शनच्या वेळेला, ह्या लोकांचं काय होतं की निघूयात. ह्यांची मानसिकता काय असते की साला 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं थांबलंय, बँक इंटरेस्ट रेट एवढं तरी पैसे आले पाहिजेत, बँक इंटरेस्ट रेट एवढे तरी मला पैसे आले पाहिजेत. मग काय होतं, समजा इथून जर मार्केट असं जर वरती गेलं तर लगेच या लोकांचा सेलिंग प्रेशर येतो आणि ही लोक एक 7-8%, 10% घेऊन मार्केटमधनं एक्झिट करतात आणि शपथ घेऊन जातात, परत मार्केटमध्ये येणार नाही. आणि मग हे परत सेलिंग इकडं खाली येऊ शकतं आणि हे जरा धोकेदायक असतं. मग थोडं टेक्निकली तो चार्ट खराब होतो, सगळंच काही खराब होतं. याच्यामुळं आम्ही काय म्हणतो की हे मार्केट आहे ना, इथं खेळलं पाहिजे बराच वेळ. मग हे जी 20-25% जो कचरा शिल्लक आहे
इमॅच्युअर आहे. मग ही लोक काय करतात की यार एवढी दिवस झाले इन्व्हेस्टर आहे, मग ती शेजारची जागा स्वस्तात मिळते, ते गावाकडे जमीन चांगली मिळते, किंवा माझं होम लोन आहे तिकडं 60% कर्ज व्याज भरायला लागतं, 8% कर्ज भरायला लागतंय, इकडे तेवढे रिटर्न पण नाही आहेत. आणि मग ही लोक पेशन्स गमावतात टाइम करेक्शनमध्ये आणि मग टप्प्याटप्प्याने एक्झिट करतात. टप्प्याटप्प्याने काय करतात, एक्झिट करतात. आणि ही जशी 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 संख्या कमी होते ते खूप सारे आता AI आहेत, खूप सारे टूल्स आहेत ज्याच्या माध्यमातून कळतं की रिटेल इन्व्हेस्टर चाललाय का थांबतोय. रिटेल इन्व्हेस्टर जो आहे, जो स्वतःला खूप छान समजतो, त्याला ॲडवाईसची गरज वाटत नाही, त्याला कशाची गरज वाटत नाही, तो आहे का गेलाय हे चेक केलाय करता येतं. इवन तुम्ही स्क्रीनरला गेलात तर तिकडे सुद्धा पब्लिक इन्व्हेस्टिंग कमी कमी होत जाते एखाद्या स्टॉकमधनं, आणि समजतं की याच्यानंतर पब्लिक इन्व्हेस्टर बऱ्यापैकी जायचे होते, ते गेलेले आहेत आणि आता निघायला हरकत नाही. आणि मग ह्या टाईम करेक्शनमध्ये ह्यातली एक 20% 22% लोक जनता जी आहे ती निघून जाते आणि त्याच्यानंतर खरी रॅली येते मार्केटमध्ये, जी ॲक्च्युअल रिटर्न बनवते, ॲक्च्युअल डिलिव्हर करते तुम्हाला. सो हे जे आत्ता जे वातावरण आहे, मला वाटतं 2023 पासून लोकांनी इन्व्हेस्टमेंट जोरदार सुरू केली, कारण 21 पासून मला वाटतं 20 पासून 22-23 पर्यंत खूप चांगले रिटर्न होते. खूप चांगले रिटर्नमध्ये टेस्टिंग केलं लोकांनी, 1000 रुपये 2000च्या SIP ने. 23-24 मध्ये लोकांनी हेवीली पैसे इन्व्हेस्ट केले. आणि मग 24 नंतर मार्केटने काय केलं, करेक्शन दाखवलं, प्राईस करेक्शन दाखवलं, ते काय टेरिफ असले काय भानगडी, काहीतरी कारण लागतं मार्केटला. मग त्याच्यात काही लोक उडाली की बाबा जाऊ दे, हाय ते घेऊन निघून जाऊ. आता दुसरी जी होती ती परत एकदा मार्केटनी रिपीट रॅली केली. जर तुम्ही चार्ट बघितला, एक मिनटं मी चार्ट पण लावून दाखवतो तुम्हाला, निफ्टीच्या चार्टवरती बघूयात आपण. आता हा चार्टवरती तुम्ही जर बघितलं तर हा पीक मारला होता मला वाटतं 2024च्या आसपास मार्केटनी. हा जो पीक आहे साधारणपणे 25-26 हजाराच्या आसपासचा पीक होता, आणि तिथून काय झालं, हे प्राईस करेक्शन आलं. हे जे होतं ते प्राईस करेक्शन होतं. इथून मार्केट डायरेक्ट 26 वरून 26,200-300 वरून डायरेक्ट मला वाटतं 22च्या आसपास पोहोचलं. 22 पासून हा परत एकदा इथपर्यंत 26चा आकडा त्यांनी पास केला. आणि 26 गेल्यानंतर काय झालं, मी तुम्हाला जसं सांगितलं की इथं समजा जे इन झाले होते या रॅलीमध्ये, ही जी खालनं इथून खाल खूप मोठी रॅली होती, ही जर बॅकनं तुम्ही बघितलात तर ती प्रचंड मोठी रॅली होती. मग ही लोक टेस्ट केलं त्यांनी इथपर्यंत, आणि इथं कॉन्फिडन्स आला आणि इथं बसले, जोरात बसले. मग इथं बसले ते कधी, या काळात हे 2024च्या आसपास बसले. इथून मार्केट वाढलं पण, एक्साइटमेंट. पण परत इथून जेव्हा तुटलं तेव्हा इथं किती गेले, साधारणपणे 30% लोक जेवढं राहिले तेवढं घ्या आणि घरी जावा अशा पद्धतीने गेले. आता इथून इथं गेल्यानंतर परत एकदा त्या पिकला आलंय मार्केट. मग इथं परत सेलिंग प्रेशर आलं. मग इकडे मॅक्सिमम लोक गेली, असं म्हणा की 40-50% लोक गेली. हे जस्ट एक्झाम्पलसाठी सांगतोय. मग इथं ती गेली, त्यामुळे सेलिंग प्रेशर परत आला. काहीतरी कारण असतंय त्याला, पण सेलिंग प्रेशर आला. आता काय करतंय मार्केट, या लेवलमध्ये खेळतंय. तर या लेवलमध्ये जर 7-8-10 महिने मार्केट खेळलं तर इट्स अ गुड करेक्शन, किंवा चांगली परिस्थिती होऊ शकते असं मला वाटतं. तर दिस इज द असं म्हणूयात की टाईम करेक्शनमध्ये, आता हे सगळंच टाईम करेक्शन म्हणता येईल, कारण प्राईस करेक्शन इथं संपलंय. तर हे सगळंच टाईम घालवतोय मार्केट इथं. ह्या सगळ्यांचा पेशन्स खाणार, तुम्ही वैतागणार, आणि तुम्ही एकदाच एक्झिट केलं, म्हणजे जे त्या मानसिकतेत तुम्ही एकदा एक्झिट केलं की मार्केट नवीन उच्चांक गाठायला तयार होणार. सो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्यासाठी तुमच्यासाठी हा आहे की तुम्ही कोणत्या मानसिकतेने मार्केटमध्ये आलात, की बाबा माझं आहे तेवढंच मला मिळालं पाहिजे मार्केट पडल्यानंतर. दुसरी मानसिकता काय, की मला व्याज तरी मिळालं पाहिजे. आता जे काय करेक्शन चालू आहे याच्यामध्ये तुमची मानसिकता काय म्हणते. तिसरी मानसिकता काय, जेवढं आहे तेवढं माझं मला मिळालं पाहिजे. मग नक्कीच तुम्हाला जर या तिन्हीपैकी एकही तुमची मानसिकता असेल तर मात्र ते काही कामाचं नाही. इन्व्हेस्टरची मानसिकता ही आहे की इथं मला जेवढं काही ॲक्युमुलेट करता येईल, हा ॲक्युमुलेशन फेज आम्ही म्हणतो, की तुम्ही माल ॲक्विजिशन करू शकता, याच्यामध्ये मॅक्सिमम माल खरेदी करू शकता, आणि मग डिस्ट्रीब्युशन फेज येते, म्हणजे तिथून माल विकू शकता किंवा थोडंफार हलकं होऊ शकता. सो आमच्या मते की इथंच जर मार्केट अजून माझ्या मते मार्च-एप्रिलपर्यंत जर 2027 जर मार्केट इथंच थांबलं तर इट्स अ गुड करेक्शन. आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर जर मार्केट निघालं तर एकदम प्युअर मार्केट असेल आणि उच्चांकावर उच्चांक मार्केट गाठेल असं मला वाटतं. इट्स अ माय पर्सनल ओपिनियन ऑल्सो, बट यू कॅन सी की असं घडतंय का नाही भविष्यामध्ये. सो जेव्हा जेव्हा करेक्शन आले त्याच्या मागचे करेक्शन पण तुम्ही चेक करू शकता. सेम थिंग तुम्हाला पाहायला मिळेल. समजा मी ह्या कालखंड घेतलेला आहे टेंटेटिव्हली 2024 पासून, जर थोडंसं आपण इकडं मागं पण गेलो ना तर तुम्हाला हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पण तेच पाहायला मिळेल. हा फुल मोठी रॅली, दिस इज द बिग रॅली
दिस वन इथं बिग रॅली आणि इथं मार्केट पोचलं बरोबर. त्यानंतर हे प्राईस करेक्शन, त्यानंतर परत एकदा इथं पिकला, परत करेक्शन आणि त्याच्यानंतर इथं मात्र थोडा कमी वेळ घालवला, इट्स ओके. आणि त्यानंतर जे निघालं 18 वरून ते डायरेक्ट 26,000. सो दिस काइंड ऑफ परफॉर्मन्स ऑलवेज मार्केटमध्ये पाहायला मिळतो. तर मला असं वाटतं की आत्ता जे काही 4-6 महिनेत हे ॲक्युमुलेशनसाठी खूप चांगले आहेत. मार्केट मला वाटतं की निघण्याचीच तयारी करत आहे. सो डेफिनेटली जे लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत त्यांनी जरा SIP वाढवल्या तरी चालतील. आणि हे 2-4 वर्ष मार्केटची मॅथमॅटिक्स असं असतं की टेंटेटिव्हली मला असं वाटतं की मार्केट काय करतं माहिती आहे का, की असं रॅली करतं, डबल होतं असं म्हणा. 100 रुपयाचा माल काय होतो, 200 रुपये होतो, ठीक आहे. आणि 200 गेला की असं 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 खेळत बसतो. आणि इथं मात्र 2-3 वर्ष झाले होतो, 2 ते 3 वर्ष. आणि त्याच्यानंतर इथून 200 वरनं 400 और 600 इथून. पण हा जो पिरियड असतो तो इन्व्हेस्टरनी फार शांततेने कॅज्युअली घेतला पाहिजे. इथे जेवढं ॲक्युमुलेशन करता येईल तेवढं केलं पाहिजे. मार्केट कंटिन्युअस हाय नाही मारत, त्याला थांबायला लागतं, श्वास घ्यायला लागतो, सगळंच काही करावं लागतं. सो डेफिनेटली मला असं वाटतं की जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना आतापर्यंत थांबलेले आहेत, पुढेही तुम्ही शांतीनं बसा, काही झालेलं नाही आहे, काय होत पण नाही आहे आणि मार्केट निघणारच आहे. आशेवरती दुनिया चाललेली आहे. आत्तापर्यंत तसंच झालेलं आहे. माझे जे काही इन्व्हेस्टमेंट जर्नी आहे त्याच्यामध्ये इथून पुढे तसंच होणार आहे. तर तुम्हाला नक्की तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात काही गोष्टीशी, डेफिनेटली मला चॅट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही थांबणार आहात की जाणार आहात, हे पण सांगा. जे लोक इम्पेशंट आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्या भल्यासाठी. आणि तुम्ही तरी पेशन्स व्हा. इम्पेशंटकडून हमेशाच संपत्ती ही पेशंट लोकांकडे जाते असं वॉरन बफे म्हणतात. तर तुम्ही पेशंट असाल तर डेफिनेटली तुम्ही पण वेल्थ क्रिएट कराल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.